जय भीम. अमरावतीमध्ये झालेल्या बौद्ध बांधवावरील लाठीचार्जचा मी पहिल्यांदा निषेध करतोय. अतिशय दुर्दैवी आणि निषेधार्ह घटना घडलेली आहे. गेल्या महिनाभरापासून पांढरी खानमपूर गावामध्ये 2020 ला जो ठराव झाला की प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं, तो ठराव मंजूर झाला. त्या काळात एनओशा सुद्धा तयार झाल्या, कारण तेव्हा बौद्ध सरपंच होता. बौद्धांची मोठी संख्या या गावामध्ये. परंतु आज 2020 ते 2024 एवढा कालावधी झाला तरी आमची कमान का या ठिकाणी उभा राहत नाही. म्हणून बौद्ध बांधवांनी त्या ठिकाणी लोखंडी कमान निर्माण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार असं नाव दिलं. त्यानंतर गावातील एका गटाने मंडप टाकून या कमानीला थेट विरोध केला. एकीकडे त्यांनी सांगितलं की आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध नाही, आणि दुसरीकडे सांगितलं की त्याची सगळ्या परवानग्या पाहिजे, आता अतिक्रमण करून कमान लागता कामा नये. त्यांना माहीत होतं की आज जर ठराव घेतला तर गावातील बहुसंख्य समूह आपल्या बाजूने आहे. त्या समूहाच्या बळावरती 2020 चा ठराव रद्द करता येईल आणि ही कमान काढता येईल. अनेक दिवस त्या ठिकाणी कमानीच्या तिथं लोक बसून राहिले. जवळपास एक महिनाभर 2 महिने या समाज बांधवाचा कामधंदा बुडाला. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं शिक्षण खोळंबलं. एक व्यक्ती गावातला, त्याला या कमानीवरती नाव नकोय म्हणून त्यांनी ही चळवळ चालवली. याच्यावर तोडगा एकच होता की या देशात संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव एखाद्या कमानीला असलं म्हणून त्यातून नेमकं होणार काय. उलट अशा गावाला सामाजिक सलोख्याचं गाव म्हणून ग्रामपंचायतला निधी वाढून दिला पाहिजे, शाबासकी दिली पाहिजे. पण नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिटकारा संपलेला नाही, विरोध संपलेला नाही. त्यांच्यावरती असलेली एक जातीयतेच्या दृष्टीने बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो संपलेला नाही. आणि त्याच्यामुळे या आंदोलनाला हळूहळू 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 त्या ठिकाणी एक राज्यव्यापी रूप धारण झालं. हा मुद्दा राज्याचा झाला. याआधी सांगलीच्या बेडगमध्ये कमानीला विरोध झाला. त्या गावचे लोक लॉंग मार्च काढून समाज बांधव मुंबईच्या दिशेने निघाले आणि त्यांचा प्रश्न मार्गी लागला. त्या ठिकाणी सरकारने भूमिका घेतली, तिथल्या लोकप्रतिनिधींनी भूमिका घेतली, समाज बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. पण दुर्दैवाने अमरावतीमध्ये त्या कमानीला बसवायचंच नाही, विरोधच करायचा हे धोरण कुठंतरी ठरलेलं होतं. आणि म्हणून या ठिकाणी राज्यव्यापी मुद्दा झाल्यावर काही हालचाली प्रशासकीय स्तरावरील ह्या वेगळ्या समूहाच्या कानावरती यायला लागल्या की कमान काढणार आहेत. समाज भयभीत झाला. कमान टाकल्यापासून अदृश्य असा खुल्या स्वरूपाचा म्हणा सामाजिक बहिष्कार समूहावरती टाकण्यात आला. याच्यामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा सुद्धा दाखल झाला. त्यातला आरोपी सुद्धा अटक झालेला नाही. आणि खुलेआम कमानीला विरोध करणारा माणूस मीडियामध्ये बोलत राहिला, दिशाभूल करत राहिला. आणि एका माणसाने या ठिकाणी या कमानीला विरोध चालू ठेवला. लोकसभेच्या निवडणुका आहेत. या अमरावतीच्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी संसदेमध्ये म्हणतात की जे श्रीराम म्हणल्याशिवाय या देशात राहता येणार नाही.
या कमानीबद्दल त्यांनी कसलीही भूमिका घेतली नाही. त्या राखीव मतदारसंघातून निवडून येतात आणि हा राखीव मतदारसंघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे निर्माण झाला याची सुद्धा जाणीव त्यांना राहिली नाही. आणि मग कुठंतरी सामाजिक ध्रुवीकरण करायचं, जाती जातीत धर्माधर्मात भांडण लावायचं आणि लोकसभेसाठी या ठिकाणी आपली राजकीय पोळी भाजायची, या धोरणाचा प्रयोग या ठिकाणी झाल्याचं उघड उघड दिसतंय. हा समूह संचारबंदी गावात लागली, त्या ठिकाणी संचारबंदी लावायची गरज काय होती? भयभीत झालेला समाज संचारबंदी लागल्यानंतर आम्हाला इथं न्याय मिळत नाही, 144 संचारबंदी लावून आमची कमान पाडतेत का काय म्हणून हा समाज आपलं सामान घेऊन, बिराड घेऊन, बाबासाहेबांचा फोटो घेऊन, झेंडा घेऊन त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघालोत म्हणून सांगितलं. जिथं बाबासाहेबांचं नाव चालत नाही तिथं हे गाव चालत नाही, ही भूमिका त्यांना घ्यावा लागली. ते चालत चालत दर्यापूरला मुक्काम केला. प्रशासनाने दर्यापूरला येऊन प्रश्न सोडवायचा असता, तिथं सोडला नाही. दर्यापूरहून लहान लेकरं, मोठे माणसं, वृद्ध, अपंग, तरुण, परीक्षा देणारे विद्यार्थी पायी पायी अमरावतीला आले. आणि आज 4 दिवस झाला अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते बसून आहेत. त्यांना सांगण्यात आलं की आम्हाला तुम्हाला भेटता येत नाही कारण 3 दिवस सुट्ट्या आहेत. पण या 3 दिवसात एक पत्र मात्र येत होतं की कमानीचा तोडगा निघेल, तुम्ही आंदोलन मागे घ्या आणि घरी जा. मला हा प्रश्न पडलाय की तुमच्याकडे सुट्टीच्या दिवशी त्या ठिकाणी भूमिका घ्यायला कोणी नव्हतं, प्रशासनात कोणी नव्हतं, तर मग तुम्ही हे पत्र कसं काय काढत होतात की आंदोलन पाठीमागे घ्या आणि घरी जा? म्हणजे हे पत्र काढायला तुमचे कार्यालय चालू आहेत, हे पत्र काढण्यासाठी तुमच्याकडे या ठिकाणी वेळ आहे, परंतु परवानगीचं, त्याच्या कमानीच्या संदर्भातल्या अधिकृत एनओसीचं आणि कामाच्या बजेटचं पत्र काढायला तुम्हाला सुट्टीचं कारण लागतं. याच्यावरून हे चित्र स्पष्ट झालं की यांची याबद्दल कसलीही मानसिकता नव्हती. आणि मग त्यात 3 दिवस थांबलेला समाज आजच्या तारखेला राज्यभर पसरलेली ही बातमी की समाज 3 दिवसापासून बसलाय. अमरावतीतल्या समाज बांधवांनी, चळवळीतल्या लोकांनी, क्रांतिकारकांनी, आंदोलकांनी, अनुयायांनी, उपासकांनी, विहारांनी, त्या ठिकाणच्या वस्त्यांनी पाणी, जेवण त्यांना असणारं देण्याचा प्रयत्न केला, त्यांचा सुरक्षा करण्याचा प्रयत्न केला. 2 दिवसापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले. संघाच्या मुशीत वाढलेले चंद्रकांत पाटील ते किती न्याय देतील हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. 2 दिवसापूर्वी हा उद्रेक ते राज्यभर बघतायत की राज्यव्यापी मुद्दा झालाय. चंद्रकांत पाटलांनी एका क्षणात हा प्रश्न सोडला असता तर आज लाठीचार्ज झाला नसता. चंद्रकांत पाटील होते, त्या ठिकाणी रवी राणा, त्यानंतर गवई, निवडणुकीच्या काळात दिसणारे सगळे महाशय होते. तोडगा काढू शकले नाहीत. रवी राणा मीडियामध्ये सांगतात की मी म्हणतोय की फुले शाहू आंबेडकर नाव द्या, शाहू फुले आंबेडकर नाव द्या. म्हणजे विरोध असल्याशिवाय तुम्ही नाव बदलताय काय? अरे महात्मा फुले दिलं काय, छत्रपती शाहू महाराज दिलं काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलं काय, छत्रपती शिवाजी महाराज दिलं काय? हे सगळे महापुरुष एक आहेत. पण सिंगल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव दिलं म्हणून प्रॉब्लेम काय झाला? याच्यामध्ये रवी राणा मीडियामध्ये दिशाभूल करणारी माहिती देताना आज दिसले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवभक्तांनी अरे तुम्ही भांडण कशाला लावता राज्यव्यापी? छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दाच नाही. ठराव मंजूर झालेला आहे. गावातल्या अनेक प्रतिक्रिया ऐका की आमचा विरोध नाही,
त्यांचंही म्हणणं आहे की याची परमिशन मिळाली पाहिजे. जर गावातल्या ह्या प्रतिक्रिया होत्या की परमिशन मिळाली पाहिजे आणि त्या ठिकाणी अधिकृत कमान लागली पाहिजे, तर याची दखल घेऊन पालकमंत्री, खासदार, आमदारांनी त्या ठिकाणी भूमिका का घेतली नाही? बळवंतराव वानखेडे काँग्रेसचे आमदार आहेत, ते यामध्ये भूमिका घेऊ शकले नाहीत, हे दुर्दैव आहे. आज समाजाचा आमदार असून जर लाठीचार्ज आणि त्या ठिकाणी महिलांना अशा पद्धतीने आज त्यांच्यावरती हल्ला झालेला असेल तर हे निंदनीय आहे. आजची घटना एवढी सुनियोजित कटाची भाग आहे की कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन संपवायचं, हेच धोरण आजच्या नियोजित लाठीचार्जच्या पाठीमागे दिसतंय. त्या गर्दीमध्ये तुम्ही जर बघितलं, व्हिडिओ मीडियामध्ये दिसतायत, समता सैनिक दलाची टोपी घातलेल्या महिला आहेत, तरुण आहेत. इतिहास आहे की आजवर या ठिकाणी समता सैनिक दल असल्यानंतर समाज कधीच आक्रमक होत नाही. समता सैनिक दल, त्या ठिकाणच्या महिला, वृद्ध यांच्याकडे कोणतंही शस्त्र नाही, लाट्या नाहीत, काट्या नाहीत, दगड नाहीत आणि 4 दिवसापासून त्यांच्याकडे काही नाही. दंगल करायची, दगडफेक करायची, अनेक काही उद्देश असते, तर 6 दिवसात ते काही करू शकले असते, या 2 महिन्यात करू शकले असते. पण त्या ठिकाणी आज हे सगळं केलं, त्याच्या मागं कोण होतं याचं उत्तर सुद्धा पोलिसांनी दिलं पाहिजे. घोषणा देत होते, आपली मागणी मान्य व्हावं म्हणून त्या ठिकाणी आंदोलन करत होते. ठीक आहे, आवाजामध्ये आक्रमकता असेल, आवाजामध्ये, घोषणेमध्ये आक्रमकता असेल, पण त्यांच्याकडे असं काही नव्हतं की ते आघात करतील. पण त्या ठिकाणी पोलिसांनी हेल्मेट घालून, घेराव घालून सुरुवातीला लाठीचार्ज करण्याची काय गरज होती आणि हा लाठीचार्ज कुणाच्या आदेशाने झाला, हा प्रश्न मी या माध्यमातून गृहमंत्र्याला विचारतोय. हे निंदनीय. आमचे आंदोलक कॅमेऱ्यात दिसतात, त्यांचं कोणतंही तोंड बांधलेलं नाही, कुणी त्या ठिकाणी संशयित नाही, खुलेआम त्या ठिकाणी आपली मागणी मांडताना दिसतायत आणि तुम्ही या समूहाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करताय. हे निषेधार्ह आहे. आणि ही घटना महाराष्ट्रामध्ये अतिशय गंभीर घटना आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या म्हणून सुरू असलेल्या आंदोलकांचं आंदोलन चिरडवण्यात आलेलं आहे. हे 15 दिवस फक्त समाज बांधवांनी लक्षात ठेवावं. आज तुम्ही लक्षात ठेवा की आज तुमच्या सोबत कुणी कुणी काय काय खेळ केलाय. अमरावतीमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. या लाठीचार्जचा बदला मताच्या माध्यमातून घेतला पाहिजे. दंगल भडकू पाहणाऱ्या तिथल्या लोकप्रतिनिधींना माझं आव्हान आहे की तुम्ही कसलाही प्रयोग करायचा प्रयत्न करू नका, तुम्हाला महागात पडेल. या माध्यमातून कमानीचा प्रश्न तसाच राहिला. कमान तिथं लोखंडी कमान उभी आहे. 14 एप्रिल जवळ आलेली आहे आणि त्याचा असणारं लेटर देतो म्हणून आज दिलेलं आश्वासन सुद्धा प्रशासनाने पाळलं नाही. महिलांना, तरुणांना त्या ठिकाणी पळून लावलं आणि त्यांचं आंदोलन मोडीत काढलं. शांततेत, संविधानिक मार्गाने न्यायिक मागण्या घेऊन लढा देणाऱ्या आंदोलकांचा आवाज आज दाबण्यात आला आणि म्हणून या घटनेचा निषेध करतो. या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. हे आदेश कुणी दिले, आंदोलन का चिरडवलं, पत्र का दिलं नाही, सामाजिक तेढ निर्माण करणारा आजही मोकाट काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करणारा अटक का नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध नसताना आमदार रवी राणा त्यांचा संबंध का लावतायत, याचा सगळा तपास या ठिकाणी विभागाने केला पाहिजे. आम्हाला सरळ दिसतंय
की बौद्ध, मुस्लिम हे असणारे प्रस्थापित आत्ताच्या उमेदवाराला मतदान करणार नाहीत म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये धार्मिक आणि जातीय दुफळी निर्माण करण्याच्या उद्देशाने निवडणुकीला टार्गेट करून या ठिकाणी आमच्या समाजाला टार्गेट केल्याचं चित्र दिसतंय। समग्र महाराष्ट्रातल्या ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या आणि इतर सामाजिक पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यभर निवेदन देऊन जातीय सूड भावनेतून चंद्रकांत पाटलांनी या कमानीची भूमिका घेतली नाही म्हणून हा लाठीचार्ज झालेला आहे। इथल्या लोकप्रतिनिधींनी जातीवादी भूमिका घेतलेली आहे। कमानीला विरोध करणारा अटक झालेला नाही आणि कमान सुद्धा त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी अद्याप कसलाही कागद दिलेला नाही। या सगळ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत असं निवेदन बनवून या घटनेचा निषेध करून अतिशय लोकशाही आणि संविधानिक मार्गाने राज्यभर हे निवेदन धडकले पाहिजेत। महाराष्ट्रात दलित अत्याचारांनी थैमान घातलेला आहे। कमानीच्या झेंड्याच्या मूर्तीच्या वादामध्ये आम्हाला मारहाण केली जाते। या गृहमंत्री देवेंद्र फडणवीसला एकही मिनिट या ठिकाणी गृहमंत्री पदावरती बसण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही। त्याच्यामुळे या ठिकाणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा ही मागणी घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटलाचा सुद्धा राजीनामा घ्यावा आणि जातीय वाद पसरवणाऱ्याला धडा शिकवण्यासाठी समाजाला जाहीर आव्हान करा की या ज्या ज्या जातीवाद्यांनी ही कमानीला विरोध केला त्यांना पुन्हा खासदार आमदार बनवता कामा नये। समाज भयभीत झालाय, गावाकडे गेलाय, कुठं आणखी कुठं जाऊन बसलाय। माझी या राज्य सरकारला आव्हान आहे की 6 दिवस आणि 2 महिने त्यांनी कसलंही कुणालाही इजा केलेली नाही। राज्य सरकारला आव्हान आहे, पोलीस यंत्रणेला अमरावतीचे आव्हान आहे की अतिशय निरागस समाज आहे, त्याला टार्गेट करू नका। त्यात धरपकड, गुन्हे दाखल करणे याच्यामध्ये समाजाला वेठीस धरू नका। आताही वेळ गेलेली नाही। त्या ठिकाणी सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्याचं काम आपल्या हातामध्ये आणि म्हणून कार्यकर्त्यांना जाहीर आव्हान आहे की निवेदनं द्यावेत आणि या प्रकरणामध्ये तात्काळ न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी घ्यावी। राज्यभर निवेदनं देऊन आणि निषेध करून आपला हा मुद्दा समाज बांधवावर झालेल्या या घटनेचा निषेध केला पाहिजे आणि राज्यव्यापी या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं आव्हान या माध्यमातून करतो। हा विषय झाला अमरावतीचा। दुसरा असाच विषय, ते सुद्धा 3-4 महिन्यापासून समाज बांधव लढतायत। त्या प्रकरणात तर मला अटक केली, त्या गावातच जाऊ दिले नाही। कंधार तालुक्यातील गुंटूर, जिल्हा नांदेड इथं सुद्धा गुंटूरच्या समाज बांधवांनी काल गाव सोडलेलं आहे। जिथं बुद्ध नको तिथं आम्हाला गाव नको अशी भूमिका घेऊन समाज बांधव त्या ठिकाणी जिल्हाधिकारी नांदेडच्या दिशेने निघालेले आहेत। याच गावातले 2 बौद्ध बांधव ऑलरेडी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। मी या माध्यमातून मागणी करतोय प्रशासनाला, राज्य सरकारला, एकीकडे आम्ही स्मारक उभा करतोय, एकीकडे आम्ही इमारती उभा करतोय असं दाखवताय आणि दुसरीकडे मात्र ग्रामीण भागामध्ये बुद्धमूर्ती बसवली म्हणून त्या ठिकाणी वेठीस धरताय, हे चुकीचं आहे।
मी भेट द्यायला आलो त्यावेळेस मला आश्वासन दिलं होतं की 2 दिवसात आम्ही जागा देतो. आंदोलन करणाऱ्या कंधारच्या त्या ठिकाणी उपस्थित समाज बांधवांना आश्वासन दिलं होतं जिल्हाधिकाऱ्यांनी, तहसीलदारने की आम्ही जागा देतोय, पैसे सुद्धा देतोय आणि आम्ही त्यासाठी सकारात्मक आहे. मग अचानक काय झालं, कुणाचा दबाव आला, कशामुळे ती प्रकरण थांबलं? त्या गावात खतखत निर्माण आहे. कधीही त्या ठिकाणी दलित टार्गेट होऊ शकतो. अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये अटक झालेले आरोपी बाहेर आल्यावरती त्यांचे व्हायरल झालेले स्टेटस बघितल्यानंतर जणू काही आम्ही जातीवाद करून काहीतरी मोठं काम केलंय अशा पद्धतीचं त्या ठिकाणी स्वागत होणे. अॅट्रॉसिटी ऍक्ट मधल्या आरोपींनी स्वतःला सूरवीर समजणे आणि त्यांना पूर्ण त्या ठिकाणी जमातीने पाठिंबा देणे हे चांगले संकेत नाहीत. तुडुक मुडुक छोटा राहणारा गुंटूर मधला समाज कधीही रडारवर येऊ शकतो, कधीही त्यांच्यावरती हल्ला होऊ शकतो, कधीही त्याच्यामध्ये एखादं हत्याकांड होऊ शकतंय. आम्ही खूप गांभीर्याने बोलतो कारण आम्हाला त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी होताना दिसतायत. तक्रार करतंय समाज बांधव, कसं कोणी त्यांना धमक्या देतंय, कसं कोण टार्गेट करतंय. त्याच्यामुळे तिथल्या पोलिसांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी, तहसीलदारांनी, मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी, खासदारांनी, आमदारांनी त्या ठिकाणी तात्काळ भूमिका घेऊन ते गाव सुरक्षित करण्याच्या दिशेने वाटचाल करावी. आणि ज्या पद्धतीने बौद्धांना आश्वासन दिलं होतं गुंटूरच्या की जागा देऊ, मूर्ती देऊ, त्या ठिकाणचं स्मारक बांधून देऊ, त्यासाठी लागणारा निधी सुद्धा देऊ, त्याची पूर्तता करा. त्या ठिकाणी प्रतापराव चिखलीकर खासदार आहेत. त्यांनी मोठी धम्म परिषद भरवली. मतासाठी भरवली का धम्मासाठी भरवली हा त्यांचा प्रश्न आहे. पण जशी धम्म परिषद भरून तुम्ही दाखवताय की आम्ही बौद्ध अनुयायांचे आहोत, तसंच या गुंटूर मधल्या समाजाला सुद्धा न्याय देऊन त्या ठिकाणी गावात सामाजिक सलोखा राखून बौद्ध असतील, मराठा असतील यांचे वाद होणार नाहीत ही भूमिका घ्यावी. रवी राणा सारखा आमदार आज सरळ मीडियामध्ये भडकाऊ स्टेटमेंट देतो. ग्राउंड रिपोर्ट काय आहे? अरे ग्राउंडला गावातल्या लोकांचा सुद्धा त्या ठिकाणी भूमिका आहे की या कमानीला आमचा विरोध नाही, फक्त त्याला परमिशन द्या. मग चंद्रकांत पाटील असतील, जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील, यांनी परमिशन द्यायची असते. परमिशन दिली असती तर त्याला विरोध करणारा जो पुढे येईल त्याला जेलमध्ये टाकायचं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय कुठून आला? पण त्यात घुसवण्यात आला. एक राज्यव्यापी षडयंत्र निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सुनियोजित कटाच्या माध्यमातून सुरू आहे हे आम्हाला दिसतंय. आणि म्हणून गुंटूरच्या समाज बांधव सुद्धा नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलाय. तात्काळ त्याचा प्रश्न सोडवा. तात्काळ त्यांचा असणारं त्या ठिकाणी बुद्ध विहार द्या आणि जे कोणी जातीवाद करतायत त्यांना असणारं प्रतिबंधात्मक कारवाई करून या ठिकाणी गाव सुखामध्ये नांदेल याची भूमिका घ्या. एसपींना भेटलो, नवीन ॲडिशनल एसपी आले, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही इनिशियल घेतोय की गुंटूरमध्ये हे विहार झालं पाहिजे, तुम्ही काळजी करू नका, आम्ही इथं आहोत. आणि नंतर पुन्हा समाजाला पायी पायी नांदेडच्या दिशेने यावं लागलं. किती लोकांनी किती गावं सोडायचे, न्याय मागू 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 थकलं जातंय, तरी सुद्धा न्याय या ठिकाणी मिळत नाही अशी स्थिती झालेली आहे. आणि म्हणून नांदेडच्या समोर बसलेल्या समाज बांधवाला न्याय मिळाला पाहिजे. त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांची भरपाई झाली पाहिजे, त्यांचा सामाजिक सलोखा राखला गेला पाहिजे आणि त्या ठिकाणी विहार सुद्धा उभा राहिलं पाहिजे. प्रशासनानेच बाइज्जत त्यांना घरी पोहोचवलं पाहिजे. यात मोठेपणा घेऊन जर कार्य केलं तर काही फरक पडणार नाही. त्या ठिकाणी कसलाही सलोखा बिघडणार नाही. परंतु त्यासाठी जसं कायम
शांतता कमिटी म्हटलं की बौद्धांना शहाणपणा शिकवायचा, तो कधी कधी दुसऱ्या बाजूला सुद्धा शिकवण्याची तयारी प्रशासनाने दाखवली पाहिजे आणि जातीयता नष्ट करणारं समुपदेशन सुद्धा देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली पाहिजे. ते होत नाही. त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाया होत नाहीत आणि त्यातूनच असणारं पुढं मोठं रूप धारण होऊन अमरावतीसारख्या घटना सुद्धा पुढं घडायला लागतात. अमरावती, गुंटूर अशा अनेक प्रकरणं या राज्यात सुरू आहेत. लातूरला गांजूरचं प्रकरण आहे. झेंड्याचा वाद त्या ठिकाणी तीव्र आहे. 4 घरं भयभीत आहेत. तिथं सुद्धा तुम्हाला असणारं न्याय द्यावा लागेल. आज 3 जिल्ह्यामध्ये हे प्रकरणं सुरू आहेत. नांदेड, लातूर आणि त्या ठिकाणी अमरावती, या सगळ्याच घटनेला एकदम न्याय मिळाला पाहिजे. आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. याच्यात अनुसूचित जातीच्या कसल्याही मुद्द्यावरती चर्चा झाली नाही. संकेत भोसले असेल, या ठिकाणी अनेक मुद्द्यांना आम्ही वाचा फोडतो, त्यातला कोणता मुद्दा असेल, एकाही मुद्द्यावरती या चर्चा झालेली नाही. समाज बांधवाला माझं आव्हान आहे की येणारे 15 दिवस, महिना, 1.5 महिना आपल्यासाठी महत्वाचा आहे. कॉन्स्टंट राहा, अतिशय बारकाईने लक्ष द्या. या 1.5 महिन्यात जर योग्य भूमिका घेतली तर ही परिस्थिती आपल्याला बदलता येईल. या 1.5 महिन्यात जर जातीवाद मानणारी व्यवस्था उलटून टाकली तर हे गाव सोडायची वेळ आपल्यावरती येणार नाही. त्याच्यामुळे कॉन्स्टंट राहा, अतिशय संयमाने राहा, अतिशय सतर्क राहा, जागे राहा आणि मताच्या माध्यमातून क्रांती करण्यासाठी सज्ज व्हा, असं आव्हान या माध्यमातून करतोय. कंधारच्या प्रकरणातल्या समाज बांधवांना तात्काळ न्याय द्या. नांदेडच्या समोर 2 जण आमरण उपोषण करतायत. त्यांच्या जीविताला काही होऊ शकतं. तिथल्या जिल्हा अधिकाऱ्यांनी, एसपींनी तात्काळ दखल घेऊन त्याचा असणारं मागणी मान्य करावी आणि गुंटूरला जागा देऊन त्या ठिकाणी निधी सुद्धा द्यावा, अशी मागणी मी या माध्यमातून करतोय. अमरावतीच्या घटनेत सर्व कार्यकर्त्यांनी उद्या निवेदनं द्यावीत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावरती भूमिका मांडावी आणि या झालेल्या घटनेचा निषेध करावा. कुठेही 2 समाजात संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारचं मिसगाईड करू नये. यात स्थानिकच मोठं राजकारण झालेलं आहे. यामध्ये आपल्या सर्वांना यामध्ये आव्हान करतोय की मतासाठी लढणारे अनेक जण आहेत, पण कोण तुमच्यासाठी लढतोय याचं बारकाईने या ठिकाणी आता तुम्हाला जाग आली असेल. तुमचा वापर कशासाठी होतो? समाजाचा आमदार असून, राखीव मतदारसंघ असून, खासदार असून आलं का कुणी कामाला? कुणी कामाला येणार नाही. निवडणुका झाल्या की हे दिसणार सुद्धा नाहीत. त्याच्यामुळे सतर्क व्हा आणि लढाई ही योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी तयार राहा, असं आव्हान या माध्यमातून करतोय. अमरावतीच्या समाज बांधवांना मी जय भीम करतो. खरंच त्यांना सॅल्यूट करतो की ज्या पद्धतीने त्यांनी झुंज दिली बाबासाहेबांचा फोटो घेऊन. आज तुम्ही 4, 5, 6 दिवसापासून घराबाहेर पडलात. 2 महिने झालं अमरावतीच्या समाज बांधवांचा रोजगार बुडालाय. त्यांच्याकडे पैसे नाहीयेत, त्यांच्याकडे हाताला काम नाहीये, आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. तरी सुद्धा आज काही झालं असतं, एखादा शहीद झाला असता तरी सुद्धा ते हल्ले नाहीत आणि त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं. गुन्हेगार कोण होते याची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्या समाज बांधवांनी बाबासाहेबांच्या अस्मितेसाठी लढा दिला. बाबासाहेबांसाठी आम्ही लढत लढत मेलो तरी चालेल ही भूमिका घेतली आणि त्या ठिकाणी आज हा समाज हताश होऊन घरी गेलाय. त्याचं घरी जाणं मी बघितलं की त्याच्या हाताला काहीच लागलं नाही.
2 महिने आम्ही आंदोलन केलं, घर सोडलं, दार सोडलं, पायी आलोत, पाय सुजलेत, रक्तबंबाळ झालेत, पण आमच्या न्यायाची पावती काय मिळाली? तर लाठी मिळाली, काठी मिळाली. तरी सुद्धा बाबासाहेबाला कवटाळून हा समाज परत निघाला, कारण त्यात अनुचित प्रकार घडू नये हे समाजालाच वाटलं. निशस्त्र, निरागस कायदा आणि संविधान आणि बाबासाहेब घेऊन आलेल्या समाजाला काट्याने त्या ठिकाणी त्यांना न्याय दिला. हे अतिशय निंदनीय, निषेधार्ह आहे. समाजाची ही वाताहत पाहून चीड येते. समाजाचं हे कोंडवणा केलेलं त्यांचा असणारा कोंडमारा करणारे प्रकरण बघून अतिशय दुर्दैव वाटतं की आमचा हा समाज ज्या विदर्भामध्ये मोठ्या संख्येने आहे, विदर्भ वेगळा झाला तर त्या ठिकाणी बौद्धांचा मुख्यमंत्री होऊ शकतो एवढी ताकद असलेला हा समाज, दीक्षाभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेऊन हा भारत बौद्धमय करण्याची घेतलेली त्या ठिकाणचा संकल्प आणि ही क्रांतीभूमी, बौद्धांची भूमी, विदर्भ भूमी, आज तिथल्या समाजाला असं हताश व्हावं लागतंय. हा पूर्ण विदर्भ बौद्धमय आहे, मोठ्या संख्येने बौद्ध राहतात आणि त्यांनाच असणारं न्याय त्या ठिकाणी मिळत नाही. एकत्र या आणि संघटितरित्या आज झालेल्या अपमानाचा बदला या 1.5 महिन्यामध्ये होणाऱ्या मतदानातून आपल्याला घ्यावाच लागेल. शत्रूची ओळख विसरू नका. आज त्यांनी काही मागं पुढं बघितलं नाही. तुमचं हताश होणं खूप गंभीर आहे. हताश व्हायचं नाही. लढाई पुन्हा लढू. कमान तिथंच लागणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचीच लागणार. त्याशिवाय ही लढाई संपणार नाही. समाज बांधवांनो, खचून जाऊ नका. महाराष्ट्रातल्या तमाम बौद्ध अनुयायांना माझं आव्हान आहे, कळकळीचं आव्हान आहे की या अमरावतीतील त्या पांढरी खानमपूरच्या सगळ्या समाज बांधवाला मदत करा. पुढे या, त्यांना आर्थिक मदत करा, त्यांना आधाराची मदत करा आणि त्यांना असणारं खचून देऊ नका. एकदा का समाज खचला तर क्रांती सुद्धा खचल्याशिवाय राहणार नाही आणि चळवळ सुद्धा खचल्याशिवाय राहणार नाही. आज करोडो रुपये, करोडोची उधळण तुम्ही खुलेआम रोज बघताय, पण त्यांच्यासाठी न्याय द्यायला कोणीच नाही अशी स्थिती आहे. आणि म्हणून या समाज बांधवाच्या ठाम पाठीशी मी उभा आहे. त्या ठिकाणी मी सगळा आढावा घेणार आणि लवकरच या समाज बांधवाला भेटायला सुद्धा जाणार आहे. राज्यव्यापी कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं, निवेदनं द्यावेत, गृहमंत्र्याचा राजीनामा मागावा, याच्यामध्ये कमान लागली पाहिजे ही भूमिका घ्यावी आणि लाठीचार्ज करणाऱ्यावरती सुद्धा कारवाई व्हावी. कोणत्याही आंदोलकावरती गुन्हे दाखल करू नयेत ही सुद्धा मागणी घ्यावी. एवढंच असणारं आव्हान आज या माध्यमातून करतोय. लक्षात ठेवा, बाबासाहेबांच्या अधिकारामुळे आज त्या ठिकाणी खासदार झालेत, पण तुमच्यासाठी धावून आलेले नाहीत. बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा यांनी वापर केला, पण समाजासाठी हे धावून आले नाहीत. उलट संसदेमध्ये म्हणले की जय श्रीराम म्हणणाऱ्यांनीच या ठिकाणी राहावं आणि त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघात जय भीमवाल्याला लाठीचार्ज झाला. हा लाठीचार्ज एक जातीय मानसिकतेतून झाला हे जाहीर करतो आणि या लढाईला तीव्र करण्यासाठी संविधानिक मार्गाने लढाई देण्याचं आव्हान, राज्यव्यापी आव्हान मी कार्यकर्त्यांना करतो. जय भीम.